घ्या गो म्हशीचं. थांब काय ए उभी राहा. काय पाहिजे तुला बाबा? काही नको मला. जर्शीचं दूध खातोस काही नको. का देशी गायचं अगं, खातोस? बिलकुल नको. मग मग सांगितलं पहिल्यांदा मी. मग का अडवला आम्हाला? जाऊ दे, उशीर होतो फार. मी तू ओळखलंच नाही मला. काय गो विमल, काय ग? याला कधी पाहिलं होतं का? त्याची तुझी ओळख आहे का? मी तर कधीच पाहिलं नाही त्याला. हा पहा ना, रस्त्यामध्ये आडवा. आपण बाजारला चाललो होतो, रस्त्यामध्ये आडवा आला आहे. हो ना. मला वाटतं हा देशपांडे दादाचा अनिल तर नाही? नाही ग, तो नाही ग, तो चुकलीस तू. कोणीच नाही. लहानपणी पाहिला होता. तो नाही. तो कुलपनीट करायला असतो तो. अगं अगं, चुकीचं बोलते आहे काय ती. व्यापार काढलास? मग सुलभाचा कमलेश असायला पाहिजे. तो सुद्धा नाही. तो तर मुळीच नाही ग. तो सुद्धा नाही. नाही. मग सध्या चांबाराचा पांड्या म्हणायला पाहिजे. का तोंडात मारलीस माझ्या? काय ग अगं, परमेश्वराने हे डोळं दिलात माणसं ओळखण्यासाठी, समजलं का? आज की तू काय समजलीस का आतापर्यंत तू? असं कसं वेड्यासारखं बोलायला लागलाय? तुझ्यासारखे अनेक गिराईक येतात. सांग बघू, तुझ्या तोंडून तो कोणाने तर आम्हाला तर बाजारला जाऊ दे. तुमचा आवडता देव कोणता? कपिल देव. हा, कपिल देव. त्याचे काय काम आहे ग? तू असं कर, त्या कपिल देव बरोबर लग्न कर आणि त्याच्या बरोबरच निघून जा. अगं त्याच्याबरोबर लग्न केलं असतं ग. मग बसल रातभर रन काढत, तुम्ही बसा बोंबलत. मग अगं, आवडता देव म्हणजे श्रीकृष्ण. हा आमचा सावळा श्रीकृष्ण. हा. मग ज्या कृष्णाची तुम्ही आतुरतेने वाट पाहता दर्शनासाठी, तो भगवंत परमेश्वर कुठं आहे? तर झाडावर आहे का? अगं वेडे, आजूबाजूला अजिबात पाहण्याचा प्रयत्न करायचा नाही. मग मला कसा दिसत नाही अजून? अगं तुझ्या समोर उभा आहे. त्याच्या तोंडात मारू का ग? का ग? अगं हा कृष्ण आहे का? नाही. बैलाच्या बाजारातील दलाल दिसायला लागलाय.